आणि आता महाराष्ट्रासह देश-विदेशातील बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये। राज्यातील वीज कर्मचारी काल रात्रीपासून 72 तासांच्या संपावर गेलेले आहेत। नवी मुंबई पनवेलमधील वीज यंत्रणा खासगीकरण करण्याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय। दरम्यान संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं या सर्व संघटनांना नोटीस दिलेली आहे। यात संपकऱ्यांवर मेस्मा लावणार असल्याचं म्हटलंय। महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला। या संपात सहभागी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक होणार आहे। दुपारी 1 वाजता सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील बैठक होणार आहे। त्यामुळे या बैठकीतून काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। राज्यातील 7,000हून अधिक निवासी डॉक्टरांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आलेला आहे। मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा संप मागे घेण्यात आलाय। वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांच्या नेतृत्वात घाटकोपर पाणी खात्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे। विभागात पाणी मिळत नसल्याने हा मोर्चा निघणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसची महिला आघाडी आजपासून राज्यभर जनजागर यात्रा काढणार आहे। भाजप सरकारच्या धोरणांविरोधात ही यात्रा असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या या यात्रेला झेंडा दाखवणार आहेत। पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी एकत्रित पत्रकार परिषद घेणार आहेत। त्यामुळे पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यामध्ये युती होणार का याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। मुंबईतील बाळासाहेब भवन येथे मंत्री उदय सामंत यांचा जनता दरबार होणार आहे। सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत या जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलंय। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या टीकेला शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी सडेतोड उत्तर दिलेलं आहे। ठाकरे सरकारच्या काळात सणांवर निर्बंध घातले ते केंद्र सरकारच्या नियमानुसारच होते, याचा भाजप नेत्यांना विसर पडलाय। तसंच भाजपच्या नेत्यांमध्ये खोटं बोलण्याची स्पर्धा सुरू आहे अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे। शहापूर तालुक्यात भाजपच्या माध्यम संवाद यात्रेचं आगमन झालं। यावेळी शहापूर भाजपकडून भव्य मोटारसायकल रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शहापुरातील शिवतीर्थावर नतमस्तक होत यात्रेचा शुभारंभ केला। सांगलीच्या आष्टा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्री पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आलाय। परिसरामध्ये 144 कलम लागू करण्यात आलं होतं। संपूर्ण परिसरातील लाईट घालवण्यात आली होती। पोलीस प्रशासनाच्या विरोधात समस्त शिवप्रेमींनी वाळवा तालुक्यासह आष्टा बंदची हाक दिली आहे। आमदार संजय शिरसाट यांच्या मुलाविरोधातील तक्रार केटरिंग व्यावसायिकानं मागे घेतलेली आहे। सिद्धांत शिरसाट यांनी धमकी दिल्याची तक्रार या व्यावसायिकानं केली होती। मात्र हा वाद आपापसात मिटल्याचं सांगत मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात दाखल केलेली तक्रार मागे घेण्यात आली आहे। बुलढाणा जिल्ह्यात 279 ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत। त्यामुळे 6 जानेवारी रोजी उपसरपंचाची निवड केली जाणार आहे, तर लोकनियुक्त सरपंचांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचाची निवड होणार आहे। मुलीला नोकरी लावून देतो असं खोटं आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करत मुलीचं अपहरण करण्यात आलं। त्याबाबत जळगाव जामोद पोलिसात तक्रार देऊन कुठलीच कारवाई झाली नसल्यानं जळगाव जामोद तालुक्यातील एका कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुलीवर अन्याय करणाऱ्या आणि मुलीचं अपहरण करणाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी चक्क आमरण उपोषण सुरू केलंय। कोकण विभागातील बेरोजगारांना नव्या वर्षात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। या संदर्भातला निर्णय राज्याच्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागानं घेतलेला आहे। त्यानुसार जानेवारी ते मार्च या 3 महिन्यात कोकण विभागातील प्रत्येक जिल्ह्यात 50 रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। आजपासून 6 जानेवारीपर्यंत मुंबईत विश्व मराठी संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे। यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर उपस्थित असतील। म्हाडाने घरांसाठी अर्जासोबत जमा करण्याच्या अनामत रकमेत वाढ केलेली आहे। पुणे मंडळानं म्हाडा गृह प्रकल्प आणि पंतप्रधान आवास योजनेतील घरांची अनामत रक्कम 5 पटीनं वाढवलेली आहे। त्यामुळे अत्यल्प गटात 5,000 रुपयांवरून थेट 25,000 रुपयांची अनामत रक्कम भरावी लागेल। राज्यात किमान तापमानाचा पारा घसरला असून गेल्या 3 दिवसांपासून मुंबईकरांना देखील हुडहुडी भरलेली आहे। थंडीचा हा कडाका आणखी काही दिवस कायम राहणार असून किमान तापमानाचा पारा 10 अंशांखाली उतरण्याची शक्यता आहे। मुंबईत गेल्या 24 तासात गोवरचे 3 नवे रुग्ण आढळलेले आहेत। यामुळे गोवर रुग्णांची संख्या 552 वर पोहोचलेली आहे। मुंबईच्या 16 प्रभागांमध्ये गोवरचा उद्रेक झाला असून या सर्व विभागांमध्ये विशेष लसीकरण मोहीम महापालिकेकडून राबवण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई विमानतळावरील कोरोना चाचण्यांमध्ये वाढ झालेली आहे। मुंबई विमानतळावर दररोज 600हून अधिक प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात येते। त्यामुळे परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे।
पश्चिम रेल्वेवर स्वस्तात शुद्ध पाणी उपलब्ध करणारी वॉटर वेंडिंग यंत्रसेवा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे। पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात एकूण 97 यंत्र बसवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे। टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झालेली आहे, त्यामुळे एकेकाळी 400 ते 500 रुपयांना विक्री होणारे टोमॅटोचे क्रेट आता 50 रुपयांना विकले जात आहेत। त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतोय। गेल्या 2 दिवसांपासून वाशिम जिल्ह्यातील वातावरणात बदल झालेला आहे। ढगाळ वातावरणामुळे गारठा पसरला असून रात्रीच्या सुमारास ग्रामीण भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला, तर या बदलत्या वातावरणाचा पिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। भिवंडी तालुक्यातील दुघाड फाटा येथील शासनाच्या भात खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची मोठी गर्दी होते, मात्र हे खरेदी केंद्र धोकादायक बनलं असून कॉलम आणि भिंतीला तडे गेल्यानं मोठ्या दुर्घटनेची भीती व्यक्त करण्यात येते। आणि आता एक मोठी बातमी समोर येते। भातसा उजव्या कालव्याला 15 किलोमीटरवर मोठे भगदाड पडलं असल्याचं पाहायला मिळत आहे। लाखो लिटर त्यामुळे पाणी वाया गेलेलं आहे। भात शेतीचं अतोनात नुकसान देखील झालेलं आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। भातसा उजव्या कालव्याला 15 किलोमीटर पर्यंतचं हे मोठं भगदाड पडलेलं आहे। त्याची काही दृश्य देखील समोर आलेली आहेत आणि त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलंय आणि भात शेतीचं मोठं नुकसान झालं असल्याचं पाहायला मिळतंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुनील घरत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुनील, या कालव्याला मोठं भगदाड पडलं असल्याचं पाहायला मिळतंय, काय सविस्तर अपडेट? भातसा उजवा तीर कालवा हा 15 किलोमीटर याला मोठे भगदाड पडलेले। साधारण आवरे गावाच्या पाठीमागे या कालव्याला मोठे भगदाड पडलेले। देखभाली अभावी या कालव्याची 5 ते 6 वर्ष कोणती साफसफाई न केल्याने अनेक ठिकाणी कालव्याची अशी परिस्थिती झाली आणि हे पहिलेच येथील उदाहरण पाहत आहात की ह्या कालव्याला मोठे भगदाड पडले असून लाखो लिटर पाणी वाया गेले असून येथील भात शेतीचे मोठे प्रमाणात नुकसान झालेले आहे। आणि अशी जी कामं आहेत, येथील जे टेक्निकली जे प्रॉब्लेम झाले, येथील जे भातसा पाटबंधारे विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांनी अनेक ठिकाणी अशी जी कामं केली तर गेल्या 2 ते 3 वर्षात एकाच ठिकाणी 5-5 ते 6 वेळ जी कामे केलेली आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे निकृष्ट दर्जाची आपण म्हणू शकतो अशी कामं केल्याने त्यामुळे येथील ह्या कालव्या। बरं सुनील, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि आता पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। मुंबई गोवा महामार्गावर एका कारमध्ये इसमाची हत्या करून मृतदेह ठेवण्यात आला होता। या प्रकरणी तब्बल 45 दिवसांनंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे। नवी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं पुण्यावरून आरोपींना अटक केली असून मोहसिन मुलानी आणि अंकित कांबळे अशी आरोपींची नावं आहेत। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातल्या न्हावे गावात एसटी बसचा दुचाकीला धक्का लागल्यानं दुचाकीवरील तरुणांनी एसटी चालक आणि वाहकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। या घटनेत चालक आणि वाहक गंभीर जखमी झालेत। जळगावमध्ये साखरपुड्याचा कार्यक्रम आटपून घरी परतत असताना 2 दुचाकींच्या अपघातात महिला रोडवर पडली आणि मागून भरधाव वेगानं येणाऱ्या ट्रकनं महिलेला चिरडल्यानं महिलेचा मृत्यू झालाय। या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय। या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। औरंगाबादेत 1 जानेवारीला शेतात एका व्यक्तीचा मृतदेह आढळला होता। बिबट्याच्या हल्ल्यानं व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं सुरुवातीला सांगण्यात आलं, मात्र या व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचं समोर आलंय। बायकोला शिट्या मारतो म्हणून या व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। नाशिकमध्ये अंगात दैवी शक्ती आल्याचं भासवून भोंदूबाबानं महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलेला आहे। दरम्यान या प्रकरणी भोंदूबाबासह आणखी 3घांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ठाण्यातील गणेश कोकाटे हत्या प्रकरण उघडकीस आलेलं आहे। गणेशनं आरोपींना अपमानजनक वागणूक दिल्यानं हत्या झाल्याचं तपासात उघड आलंय। या प्रकरणी ठाणे पोलिसांनी आरोपी धनराज उर्फ धन्या तोडणकर आणि संदीप कुमार कनेजिया यांना अटक केली आहे। यवतमाळमध्ये जागेच्या कारणावरून पुतण्यानं चुलत भावावर आणि काकावर लोखंडी रॉडनं प्राणघातक हल्ला केला। हल्ल्यात चुलत भाऊ ठार झाला असून काका गंभीर आहे। घटनास्थळी पोलीस अधीक्षकांनी भेट दिली। गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा येथे हिंदू देवतांबद्दल अवमानकारक शब्द वापरल्यामुळे नरेश बैरीला तेलंगणातून अटक करण्यात आलेली आहे। याआधी देखील आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते। नागपूरच्या सक्करदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पैशाच्या वादातून एकाची हत्या करण्यात आली आहे। हत्येनंतर मारेकरी फरार झाले असून पोलीस अधिक तपास करत आहेत। लातूर शहराजवळच्या चांडेश्वर शिवारातील शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारला। या प्रकरणी 7 जणांना अटक करत 11 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। 3 आरोपी फरार झाले।
शेतकऱ्यांना सिंचनासाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या कोल्हापुरी बंधाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। वर्ध्यातील धाम नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याचे लोखंडी गेट अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेत, त्यामुळे लघु सिंचन विभागात खळबळ उडालेली आहे। सिंदी रेल्वेच्या हिवरा सखरा परिसरात बंधाऱ्याचे गेट चोरीला गेल्यानं सिंचनाचा प्रश्न निर्माण झालाय। औरंगाबादमध्ये वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 2022 मध्ये 3,92,000 चालकांना दंड लावण्यात आलेला होता आणि त्यापैकी केवळ 10% चालकांनीच ई चलान भरलेलं आहे। परिणामी दंड न भरणाऱ्यांचं प्रमाण तब्बल 90% पोहोचलंय। गोंदियाच्या सालेकसा पोलिसांनी धडक कारवाई करत तस्करीसाठी जाणाऱ्या 140 जनावरांची सुटका केलेली आहे। मध्य प्रदेश छत्तीसगड सीमालगतच्या नक्षलग्रस्त असलेल्या पानगाव आणि कहाली या गावाच्या जंगलात जनावरं ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली, त्यानुसार ही कारवाई केली। चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यात एका विहिरीत वाघिणीचा मृतदेह आढळला। रामाजी ठाकरे यांच्या शेतातील विहिरीमध्ये वाघिणीचा मृतदेह आढळला असून तिचा मृत्यू 3 ते 4 दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। ठाण्यातल्या उपवन भागातील एका चाळीत 8 फुटांचा अजगर आढळल्यानं एकच खळबळ उडाली। या अजगराला पकडून जंगलात सोडून देण्यात आलेला आहे। शहापूरमधील टकेश्वर मठ इथे 5 जानेवारीला महासत्संग मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री कपिल पाटील उपस्थित असतील। झारखंडमधील समेद शिखरजीला दिलेल्या पर्यटन स्थळाच्या दर्जाविरोधात मुलुंडमध्ये जैन महासंघानं रॅली काढत आंदोलन केलं। सरकारच्या निर्णयानं जैन धर्मीयांच्या भावना दुखावल्या आणि त्यामुळे हा निर्णय मागे घेण्याची मागणी होती। धुळे सार्वजनिक बांधकाम विभागातल्या कार्यकारी अभियंता वर्षा घुगरी यांच्या विरोधात अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांनी असहकार आंदोलन सुरू केलं। घुगरी आणि कर्मचाऱ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू असून घुगरी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी जोर धरतेय। तब्बल 13 दिवसांपासून पाणी पुरवठा होत नसल्यानं संतापलेल्या महिलांनी तिवसा नगरपंचायतीवर धडक देत ठिय्या आंदोलन केलं। शहरातील अनेक भागात घरगुती नळाशिवाय पाण्याचा दुसरा पर्याय नाहीये। किमान 5 दिवसाआड पाणी पुरवठा करावा किंवा टँकरनं तरी पाणी पुरवावं अशी मागणी यावेळी करण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 जानेवारीला परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहेत। केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं याबाबत माहिती जारी केली आहे। आजपासून बिहारमध्ये भाजपचं मिशन 2024 सुरू होत आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा बिहारमध्ये दाखल झाले असून ते मुझफ्फरपूरमधून सभेला संबोधित करणार आहेत। 16 आणि 17 जानेवारीला भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता आहे। तसंच केंद्रीय मंत्रिमंडळातही फेरबदल केले जाणार असल्याचं बोललं जात आहे। जगातली सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीन इथे महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे। कॅप्टन शिवा चौहान असं या महिला अधिकाऱ्याचं नाव असून त्या सियाचीन इथे तैनात होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी बनल्यात। 15,000 फुटांवरील पोस्टवर त्यांची तैनाती करण्यात आलेली आहे आणि इथे त्यांची नियुक्ती 3 महिने असणार आहे। त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब देव यांच्या त्रिपुराच्या गोमती जिल्ह्यातील उदयपूर येथील वडिलोपार्जित घरावर अज्ञात जमावानं हल्ला केला। हल्लेखोरांनी देव यांच्या घराची तोडफोड करून आग लावली आणि यावेळी वाहनाची देखील तोडफोड करण्यात आली। हा हल्ला सीपीएम कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप भाजपनं केलाय। कबड्डी प्रशिक्षक गुरप्रीत सिंग यांची फिलिपाईन्समध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे। गुरप्रीत सिंग पंजाबच्या मोगा इथले रहिवासी होते। दरम्यान या हत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधला एक व्हिडिओ समोर आलाय। एका टोळीनं पबमध्ये घुसून प्रचंड तोडफोड केली आहे। तसंच पबमधल्या कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे। पबमध्ये गाणी लावण्यावरून हा वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे। पश्चिम बंगालमध्ये वंदे भारत ट्रेनवर 24 तासात 2 वेळा दगडफेक झाल्याचं समोर आलंय। या दगडफेकीमध्ये वंदे भारत ट्रेनच्या खिडक्यांचं नुकसान झालंय। या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे। यूपीमधील कानपूरमध्ये 2 बहिणी रस्त्याच्या मधोमध एका माणसाला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। त्यानं विनयभंग केल्यानं आरोपी दोघी बहिणींनी असा आरोप केलाय। यूपीच्या बरेलीमधील एका दुकानाला अचानक आग लागली। या आगीमध्ये एक जण गंभीररित्या भाजला असून लाखोंचा माल जळून खाक झालाय। दरम्यान ही आग लागण्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। ग्रेटर नोएडामध्ये कार चालकानं 3 मुलींना चिरडल्याची दुर्घटना घडली आहे। यातील एक मुलगी गंभीर जखमी झाली असून सध्या कोमात आहे। याबाबत बीटा 2 पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवून कार चालकाचा पोलीस शोध घेत आहेत। उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील जोशीमठमधील जलविद्युत प्रकल्पामुळे परिसरातील घरांचं मोठं नुकसान होत आहे। या प्रकल्पाच्या कामामुळे तिथे जवळपास राहणाऱ्या लोकांच्या घरांना तडे गेलेले आहेत।
तर भूस्खलन देखील झाल्यानं जमिनीतून अचानक पाणी येऊ लागलंय। दिल्ली आणि आसपासच्या भागात 6 जानेवारीपासून थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। दिल्लीतील किमान तापमान 4 अंश सेल्सिअस पर्यंत खाली येण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। उत्तर भारतात थंडीच्या लाटेमुळे लोकांच्या अडचणी वाढलेल्या आहेत। कडाक्याच्या थंडीमुळे उत्तर प्रदेशातील अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। दिल्ली एनसीआर मध्ये देखील तापमानाचा पारा चांगलाच घसरलाय। तवांग इथल्या चीनी सैनिकांसोबत झालेल्या झटापटीच्या घटनेनंतर पहिल्यांदाच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर आलेले आहेत। या दौऱ्यात त्यांनी सीमेवरील पुलाचं उद्घाटन केलं। यावेळी बोलताना राजनाथ सिंग यांनी भारतानं नेहमीच शांतता कायम राहावी यासाठी प्रयत्न केला असल्याचा पुनरुच्चार केलाय। पाकिस्तान दहशतवादाचं उगमस्थान आहे अशी घणाघाती टीका परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केलेली आहे। पाकिस्तान सतत दहशतवादाला खतपाणी घालून भारतात दहशतवादी कारवाया घडवत असतो असंही जयशंकर यांनी म्हटलं आहे। आणि आता बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीनं पूर्णपणे तंदुरुस्त घोषित केलेलं आहे। त्यामुळे त्याची श्रीलंकेविरुद्धच्या आगामी 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात निवड झालेली आहे। आयपीएलच्या आगामी हंगामात सौरव गांगुली यांच्यावर दिल्ली कॅपिटल्स संघाच्या संचालक पदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। बीसीसीआय अध्यक्षांची जबाबदारी खांद्यावर घेण्यापूर्वी सौरव गांगुली दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचा भाग होते। यंदाचं वर्ष हे सालारचं आहे असं म्हणत सोशल मीडियावर प्रभासच्या चाहत्यांनी नवा ट्रेंड सुरू केलेला आहे। साल नाही सालार हे या हॅशटॅगचा ट्रेंड सध्या व्हायरल झालाय। प्रभासच्या चाहत्यांमध्ये या सिनेमाची उत्सुकता आहे। सनी देओलच्या आगामी बहुचर्चित गदर 2 या सिनेमाची पहिली झलक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते। यात सनी चाक उचलताना दिसतोय। हा सिनेमा 2023 मध्ये प्रदर्शित होईल। सनीसह या सिनेमात अमिषा पटेल दिसणार आहे। मराठी सिनेमा वेडनं सध्या बॉक्स ऑफिसवर सर्वांनाच वेड लावल्याचं दिसून येतंय। या सिनेमात गेल्या 4 दिवसात दमदार कामगिरी केलेली आहे। आतापर्यंत या सिनेमानं 13 कोटींहून अधिकची कमाई केली आहे। नांदी या सुपरहिट चित्रपटानंतर अभिनेता अल्लारी नरेश आणि दिग्दर्शक विजय कनम ॲक्शन थ्रिलर उग्रामसाठी पुन्हा एकत्र आलेले आहेत। सध्या शूटिंगच्या टप्प्यात असलेला हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आलाय। उग्राम हा 14 एप्रिल 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। प्रार्थना बेहरेनं उडी उडी या गाण्यावर एक व्हिडिओ शेअर केलेला आहे। यात ती खूपच सुंदर दिसते। तिच्या या व्हिडिओचं चाहत्यांनी कौतुक केलंय। या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाल्या इथेच थांबण्याची। मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।